वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम विष्णवे नमः. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. कालचा भगवंतांचा 8वा अवतार श्रीकृष्ण अवतार आपण संपवला. अतिशय दीर्घ एपिसोड झालेले आहेत त्याचे. तो अवतार आपण संपवला आणि आता आपण वळत आहोत भगवंतांच्या दशावतारातला भगवंतांचा 9वा अवतार बलराम अवतार. दशावताराची नावे ज्या वेळेला घेतली जातात त्यावेळेला आता समोर आपल्या पण भगवंतांचा दशावताराचा फोटो आहे. तर भगवान विष्णूंचा 9वा अवतार कोणता आहे याबद्दल थोडेसे मतभेद आहेत. पण मी दोन्हीही परंपरांचा आदर करत मी 9वे अवतार 2 भागांमध्ये सांगणार आहे. भगवंतांचा 9वा अवतार मी 2 भागांमध्ये सांगणार आहे. काही जण भगवान बुद्धांना 9वा अवतार मानतात भगवान विष्णूंचा. तर अनेक वैष्णव संप्रदाय, मी म्हणून काही संप्रदायांचा उल्लेख करतेय. श्रीमद भागवतामध्ये भगवान बुद्धांना भगवान विष्णूंचा 9वा अवतार मानले गेले आहे आणि काही वैष्णव संप्रदायामध्ये भगवान बलरामांना भगवान विष्णूंचा 9वा अवतार मानले गेले आहे. दोन्हीही परंपरा आपल्या सनातन धर्मामध्ये मान्य आहे. म्हणून दोन्हीही परंपरांचा मी आदर करत आहे आणि दोन्हीही परंपरांचा आदर करून मी दोन्हीही भाग आपल्या समोर मांडणार आहे. मी भगवान बलरामांचा पण 9वा अवतार म्हणून आपल्या समोर आणणार आहे आणि भगवान बुद्धांचा पण 9वा अवतार म्हणून आपल्या समोर आणणार आहे. पहिल्यांदा आपण भगवान बलरामांचा दिव्य अवतार समजून घेऊ आणि त्यानंतर पुढचा जो आहे भाग 9वाचाच दुसरा भाग करणार आहे. एक भाग हा आणि दुसरा भाग स्वतंत्र भाग करणार आहे भगवान बुद्ध अवतार. सुरुवातीलाच एक गैरसमज आहे सगळ्यांचा, तो मी या भागाच्या सुरुवातीला दूर करतेय. आपण अनेकदा बलरामांचा उल्लेख फक्त श्रीकृष्णाचे मोठे बंधू म्हणून करतो, परंतु या दिव्य स्वरूपाला खूपच मर्यादित स्वरूपात पाहणे, जर असं नुसतं म्हणलं की श्रीकृष्णाचे मोठे भाऊ म्हणून, खूप मर्यादित पाहिल्यासारखे होईल या अवताराला. भगवान बलराम हे साधे राजकुमार नव्हते, ते अनंत शेषाचे अवतार होते. आपल्याला सगळ्यांना माहितीये रामायणामध्ये लक्ष्मण हे शेषाचे अवतार आणि द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाचे मोठे बंधू बलराम हे शेषाचे अवतार आहेत. भगवान श्री विष्णूंच्या सेवाभावाचे मूर्तिमंत रूप, आदिगुरु आणि धर्माचा आधार होते भगवान बलराम, ज्याच्या सहस्रपण्यावर सगळे ब्रह्मांड विसावलेले आहे, ज्याच्यावर क्षीर सागरामध्ये भगवान श्री विष्णू योग निद्रा घेतात, तेच अनंत शेष द्वापार युगामध्ये बलराम म्हणून पृथ्वीवर अवतरलेले आहेत. मग प्रश्न सगळ्यांना हा पडतो की श्री विष्णू स्वतः श्रीकृष्ण रूपाने अवतार घेणार होते, तर शेष नागांना आधी पृथ्वीवर येण्याची काय आवश्यकता होती? त्रेतायुगामध्ये नंतर आले लक्ष्मण हे लहान भाऊ म्हणून ते नंतर आले. मग इथे आधी का आले? या मागे एक खूप सुंदर तत्व आहे. भगवान जेव्हा पृथ्वीवर अवतार घेतात तेव्हा त्यांच्या कार्यासाठी आवश्यक असलेली शक्ती, सेवा आणि त्यांचा आधार आधी पृथ्वीवर येतो. राम अवतारामध्ये तेच शेषनाग लक्ष्मण झाले आणि कृष्ण अवतारामध्ये बलराम झाले. म्हणून बलराम केवळ भाऊ नाहीत, तर भगवंतांच्या प्रत्येक कार्याचे आधारस्तंभ आहेत. आता आपण त्या काळातल्या परिस्थितीच्याकडे वळणार आहोत आणि थोडीशी माहिती करून घेणार आहोत. इथे पण मी खूप अशी माहिती नाही सांगणार आहे आपल्याला, कारण आपण बलरामांच्या बद्दल सगळं श्रीकृष्ण अवतारामध्ये सगळं बघितलेलं आहे. म्हणजे आता मी सांगितलेलं नाही, पण आधी आपण श्रीकृष्ण कथा जे वाचतो त्यामध्ये बलरामाबद्दल तर आपल्याला सगळं माहिती आहे.
मथुरेचा राजा कंस क्रूर झालेला होता. देवकीचा विवाह, आता फक्त मी थोडीशी माहिती आधी आपल्याला सांगतेय, बहुतांशी माहिती असेल पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी म्हणून ही माहिती. देवकीचा विवाह वसुदेवांशी झाल्यानंतर आकाशवाणी झाली, देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. ही आकाशवाणी ऐकताच कंसाने देवकी आणि वसुदेवाला कारागृहामध्ये टाकले. एकामागून एक देवकीला 6 पुत्र जन्माला आले आणि कंसाने निर्दयपणे त्यांचा वध केला. आता येथे सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होईल, कारण मला पण म्हणजे लहानपणी ज्यावेळेला कळत नव्हतं तोपर्यंत हा प्रश्न पडायचा की रोहिणी कोण होती आणि ती गोकुळामध्ये काय करायची, नंदाच्या घरी ती काय करत होती. तोपर्यंत मला जोपर्यंत कळत नव्हतं तोपर्यंत मी असं समजत होते की ती नंदाची बहीणच होती रोहिणी, असंच मला समजत होतं. म्हणजे जोपर्यंत अल्लड वय होतं नीट न कळण्याचं. पण ज्यावेळेला नंतर कळायला लागलं तेव्हा ते कळलेलं होतं की रोहिणी वसुदेवांची प्रथम पत्नी होती. म्हणून हा प्रश्न पण मी परत या अनुषंगाने इथे उपस्थित केलेला आहे की रोहिणी कोण होत्या आणि त्या गोकुळामध्ये नंदबाबांच्या घरी काय करत होत्या. ही गोष्ट जरा कमी कथांमध्ये सांगितली जाते. वसुदेवांच्या अनेक पत्नी होत्या, त्यापैकी रोहिणी ह्या सगळ्यात ज्येष्ठ पत्नी आणि अत्यंत सद्गुणी पत्नी होत्या. कंसाचा रोष मुख्यतः देवकीच्या गर्भातून जन्मणाऱ्या गर्भावर होता किंवा संततीवर होता, कारण आकाशवाणी ही देवकीच्या संदर्भात झालेली होती. तरी सुद्धा मथुरेमध्ये राहणे वसुदेवांच्या कुठल्याही पत्नीच्या साठी योग्य नव्हते. कंसाचा संशय कधी कुठल्या पत्नीवर वसुदेवांच्या जाईल आणि तिच्या जीवाला धोका उत्पन्न होईल याचा नेम नव्हता. म्हणून वसुदेवानी दूरदृष्टीने त्याच वेळेला एक निर्णय घेतलेला होता आणि नंद, गोकुळाचे नंद हे वसुदेवांचे अत्यंत जिवलग मित्र होते आणि रोहिणीला त्यांच्या प्रथम पत्नीला त्यांनी नंदाकडे पाठवलेलं होतं. आणि देवकीच्या अजून 6 बहिणी होत्या, त्यांनी पण वसुदेवांशी लग्न केलेलं होतं, पण त्यानंतर आपल्या पित्याच्या घरी राहिलेल्या होत्या. म्हणजे त्या कंसाच्या चुलत बहिणीच होत्या, त्या आपल्या पित्याच्या घरी राहिलेल्या होत्या. पण मुख्यतः रोहिणी होती ती फक्त नंदबाबांच्या घरी गोकुळामध्ये गेलेली होती. नंद आणि वसुदेवांमध्ये एक अतूट विश्वास होता, एक घनिष्ठ मैत्री होती, एक प्रेम होते. आणि मुख्य कारण गोकुळामध्ये पाठवण्याचं हे होतं की गोकुळ मथुरेपासून खूप दूर आणि अगदी छोटस गाव होतं. साधं गाव असल्यामुळे कंसाचा संशय त्या गावावर किंवा त्या गोकुळवासियांवर कधीच गेला नसता. ही दूरदृष्टी वसुदेवानी बाळगली आणि म्हणूनच वसुदेवानी रोहिणीला तिकडे पाठवले. यामध्ये भगवंतांची लीला होती, ही सगळी पात्र भगवंतांनी सुनियोजित केलेली होती. आता अजून एक प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येऊ शकतो. आपली पिढी अशी होती की हे का झालं, हे होऊ शकतं का, हे असं शक्य नाही असं आपण म्हणतो. पण आजकालची तरुण पिढी जर कोणी हा भाग ऐकत असेल तर त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न उत्पन्न होऊ शकतो की रोहिणी नंदा घरी गोकुळामध्ये होती, मग ती गर्भवती कशी झाली, बलराम तिच्या गर्भातून कसे काय जन्माला आले. हा प्रश्न साधा सरळ तरुणाई आपल्याला विचारू शकते. तर याचे उत्तर सामान्य मानवी नियमामध्ये शोधायचे नाही. इथे भगवंतांच्या लीला आहे. श्रीमद भागवत महापुराण स्पष्टपणे सांगते की रोहिणीच्या उदरात नवीन गर्भ निर्माण झाला नव्हता. देवकीच्या उदरात जो 7वा गर्भ वाढत होता तोच भगवंतांच्या योगमायेने, दिव्य शक्तीने, तिच्या दिव्य शक्तीने रोहिणीच्या गर्भामध्ये तो स्थापित केलेला होता. ही घटना सामान्य नव्हती, ती परमेश्वराच्या योगशक्तीची लीला होती. म्हणूनच बलरामाचे नाव संकर्षण आहे. संकर्षण म्हणजे एका ठिकाणाहून काढून दुसऱ्या ठिकाणी स्थापित करणे, याला संकर्षण असे म्हणतात. या लीलेच्या मागे एक महान संदेश दडलेला आहे. ज्या जीवाच्या रक्षणाचे संकल्प स्वतः भगवान करतात त्याच्या रक्षणासाठी सगळी सृष्टी कामाला लागलेली असते. ईश्वराला अशक्य काहीच नाहीये. ज्यांनी संपूर्ण विश्व निर्माण केले त्यांच्यासाठी एका गर्भाचे रक्षण करणे काय अवघड आहे.
आणि त्या गर्भाला या गर्भातून काढून त्या गर्भामध्ये स्थापित करणे पण अवघड नाहीये. आजकाल तर आपण डॉक्टरांचं आत्ताच सध्या आधुनिक तंत्रज्ञान आपण बघतोय. टेस्ट ट्यूब बेबी वगैरे आपण हे प्रकार सगळे बघितलेले आहेत. तिथून गर्भ काढून एका स्त्रीच्या गर्भामध्ये स्थापित केला जातो किंवा सोडला जातो, हे आपण सगळं बघतोय. म्हणजे तेव्हापासून हे आत्ता आपल्याला हे वाटतं की हे आधुनिक तंत्रज्ञान आहे, पण त्याही काळामध्ये तीच क्रिया होती. फक्त ती योगमाया होती आणि आता आधुनिक तंत्रज्ञान आहे. वेगळं असं काहीच नाहीये. योग्य वेळ आल्यानंतर गोकुळात रोहिणीच्या पोटी त्या दिव्य बालकाचा जन्म झाला. जन्मताच त्या बालकाच्या मुखावर दिव्य तेज होते. सर्वांना जाणवत होते की हा सामान्य बालक नाही, म्हणून त्याचे नाव ठेवले गेले राम. कारण त्याच्या सहवासाने सगळ्यांना आनंद मिळत होता. अतुलनीय सामर्थ्यामुळे पुढे ते बलराम म्हणून ओळखायला लागले. हातामध्ये त्यांनी कायम त्यांच्या हातामध्ये नांगर असायचा, कारण शेवटी गवळ्याचा म्हणजे गोकुळामध्ये ते वावरत असल्यामुळे कायम हल असायचा, नांगर असायचा, म्हणून त्यांचे पुढे नाव हलधर किंवा हलायुध म्हणून ओळखले गेले ते. आणि रोहिणीचा पुत्र म्हणून त्यांना रोहिणी नंदन म्हणून पण ओळखलं जात होतं. तर गर्भ संक्रमणामुळे संकर्षण हे नाव त्यांना प्राप्त झालेले होते. पण बलरामाचे खरे बल त्यांच्या बाहूमध्ये नव्हते, तर त्यांच्या धर्मनिष्ठेमध्ये, सेवाभावात, संयमात होते. आजच्या कलियुगामध्ये माणूस शरीराने बलवान होऊ शकतो, संपत्ती कमवू शकतो, मोठे पद मिळवू शकतो, पण जर त्याच्याकडे धर्म, विनय, संयम नसेल तर त्याचे सामर्थ्य विनाशाचे कारण ठरते. म्हणून बलराम आपल्याला शिकवतात की सामर्थ्य मिळवणं फारसं अवघड नाहीये, पण त्या सामर्थ्याचा उपयोग धर्मासाठी करणे मात्र खूप मोठं काम आहे. आता फक्त आपण एक प्रश्न विचारूयात. श्रीकृष्णांच्या बाललीला सगळीकडे प्रसिद्ध झाल्या, पण त्यांच्या तुलनेमध्ये बलरामांच्या लीला कमी का सांगितल्या जातात? याचे कारण एकच आहे की श्रीकृष्णांच्या लीलांमध्ये माधुर्य अधिक होते, पण बलरामांच्या लीलांमध्ये सामर्थ्य, संरक्षण आणि धर्म स्थापना जास्त होती. कृष्ण मन जिंकतात आणि बलराम मनाला आधार देतात. कृष्ण प्रेम शिकवतात तर बलराम कर्तव्य म्हणजे काय शिकवतात. म्हणून दोन्हीही भाऊ असून त्यांच्या अवतार कार्याची दिशा मात्र वेगळी आहे. गोकुळात दोन्हीही बंधू एकत्र वाढत होते. बलराम वयाने मोठे असल्यामुळे त्यांचे नेहमी श्रीकृष्णावर लक्ष असायचे. कृष्ण एखादी खोडी काढत असतील तर बलराम त्यांच्या मागे उभे राहत असत. गोपबालांमध्ये कोणावर संकट आले तर पहिल्यांदा धावून जाणारे कोण? तर बलराम असायचे. त्यामुळे गोकुळातील प्रत्येक गोप गोपी त्यांना केवळ नंदाचा मुलगा म्हणून नाही, तर आपल्या कुटुंबाचा रक्षक म्हणून म्हणत असत. हिंदीमध्ये दाऊ भैया म्हणून त्यांना संबोधले जाते. खूप प्रेमाने दाऊ भैया म्हणून बलरामांना हिंदी लोक, हिंदी भाषिक संबोधतात. खूप गोड वाटतं ऐकायला दाऊ भैया म्हणून. काही काळानंतर नंदबाबांनी गोकुळ सोडून वृंदावनामध्ये प्रस्थान केले, कारण गोकुळामध्ये सतत येणारी संकटे, पुतना, शकटासूर, तृणावर्त अशा घटनांमुळे गोपवासियांनी वृंदावनामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. वृंदावनातलं विशाल ताडवन आपल्याला माहिती आहे. गोड सुगंधी ताडफळे पण कोणाला खायला मिळत नव्हती. त्या धेनकासुराचा वध बलरामानी केला. आपण हे श्रीमद भागवतामध्ये ऐकलेलं आहे. यानंतर बलरामानी तो राक्षस वध केला. त्यानंतर धेनकासूर गाढवाच्या रूपात होता, तिथे ताडवनामध्ये राहत होता, त्याचा वध केला. आता या धेनकासुराचा आपण आपल्या जीवनाशी जर जोड लावायची ठरवली तर हे गाढव म्हणजे काय? तर कलियुगातले अज्ञान, हट्टीपणा, विवेकशून्य श्रम याचं प्रतीक मानला जातो. धेनकासूर त्या मधुर फळाचा स्वतःसाठी उपयोगही करत नव्हता आणि दुसऱ्यालाही करू देत नव्हता. म्हणून आजच्या भाषेमध्ये सांगायचे ठरवले तर स्वतःही ज्ञान घ्यायचं नाही, स्वतःही त्याचा काही उपयोग करून घ्यायचा नाही आणि दुसऱ्याला पण करू द्यायचा नाही. म्हणजे तोच म्हणजे आजच्या कलियुगातला हा अज्ञानी धेनकासूर. आजकाल आपल्या मनामध्ये
कलियुगामध्ये अनेक आपल्या मनामध्ये ते नकासूर बसलेले आहेत. अहंकार, अंधश्रद्धा, हट्टीपणा, मत्सर, यामुळे काय होतं की आपल्या जीवनातल्या गोड फळांचा आपण आनंद घेत नाही आणि दुसऱ्याला पण आनंद घेऊ देत नाहीत आपण. बलराम म्हणून आपल्याला सांगतात की आधी आपल्या मनातला हा जो ताडवनातला धेनकासूर आहे ना, त्याचा आधी वध करा. पुढे एक सुंदर प्रसंग घडतो, प्रलंबासूर. ही पण कथा आता आपल्याला आठवलेली असेल. कृष्ण बलरामांच्या खेळामध्ये त्यांना कृष्णाला आणि बलरामांना मारण्यासाठी प्रलंबासूर मायावी गोपबालाचं रूप घेऊन आलेला होता. त्याचा हेतू होता या दोघांना मारण्याचा. खेळातली अट श्रीकृष्णाला हे कळलेलं होतं आणि त्यांनी अट घातलेली होती की जो हारेल त्यांनी आपल्या पाठीवर जिंकलेल्याला घ्यायचं आणि कृष्णाने सांगितलेल्या ठिकाणी पळत जायचं. प्रलंबासुराने बलरामाला स्वतः त्याच्या पाठीवर घेतले, काही अंतरापर्यंत नेले आणि नंतर तो वेगाने उडायला लागला. मूळ रूपामध्ये आलेला होता, मूळ राक्षसी रूपामध्ये आलेला होता आणि तो बलरामांना घेऊन उडायला लागला. त्या क्षणी बलराम अजिबात घाबरले नाहीत. त्या उड्यात त्यांना त्यांचं दिव्य स्वरूप, दिव्य ताकद स्मरली त्यांना आणि त्यांच्या मुठीमध्ये अनंत शेषाचे सामर्थ्य आले आणि एका प्रचंड घावामध्ये त्यांनी प्रलंबासुराचा वध केला. प्रलंबासूर बाहेरून मित्रासारखा दिसत होता. कलियुगासाठी याचा उपदेश आहे, पण तो आतून शत्रू होता. आजकालच्या काळामध्ये असे अनेक हसरे चेहरे आपल्या आजूबाजूला असतात. म्हणून बलराम आपल्याला हेच शिकवतात की निरागस रहा, पण समोरचा जो हसरा वाटणारा जो मित्र आहे तो खरा मित्र आहे का हे ओळखायचा विवेक स्वतःमध्ये ठेवा. आपण त्यांच्या जीवनातला अत्यंत गूढ आणि कमी सांगितला जाणारा एक प्रसंग बघणार आहोत. तो म्हणजे यमुनेला नांगराने आपल्याकडे खेचण्याचा प्रसंग. फार कमी सांगितला जातो. हा प्रसंग ऐकला की प्रत्येकांना काय वाटतं की बलरामांना खूप राग आलेला होता. बलराम अतिशय रागीट होते आणि त्यांनी नदीला शिक्षा केली, यमुना नदीला शिक्षा केली. पण पुराणाचा जर आपण नीट बारकाईने अभ्यास केला तर हा प्रसंग त्याहूनही मोठा आहे हे आपल्याला कळतं. एकदा भगवान बलराम वृंदावनात आले. अनेक वर्षानंतर, म्हणजे मोठे झाल्यानंतरची ही कथा आहे. अनेक वर्षानंतर, मोठे झाल्यानंतर भगवान बलराम वृंदावनामध्ये आले. ते अनेक वर्षांनी भेटायला आलेले होते, म्हणून त्यांना भेटण्यासाठी गोप गोपी, गवळी, वृद्ध मंडळी सगळेजण आनंदाने जमलेले होते यमुना काठी. श्रीकृष्ण त्यावेळेला द्वारकेमध्ये राज्यकारभारामध्ये मग्न होते. पण बलराम आपल्या बालपणीच्या भूमीमध्ये आपल्या सगळ्या बालसवंगड्यांना भेटण्यासाठी परत आलेले होते. ते 2 महिने वृंदावनामध्ये राहिले. त्या काळात त्यांनी सर्वांना प्रेम, आधार आणि आनंद दिला. सगळ्या जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. एके दिवशी सगळेजण यमुनेच्या तीरावर जलक्रीडा करण्यासाठी म्हणून सगळेजण पोहोचले. त्यांनी यमुना नदीला आपल्याजवळ, यमुना नदी थोडीशी दूर होती, त्यांनी यमुना नदीला बलरामांनी आपल्याजवळ येण्याची आज्ञा केली. पण यमुना नदी आली नाही. का आली नाही? तर काही पुराणानुसार यमुनेला वाटले की बलरामांनी आता मद्यपान केलेलं आहे आणि ते विनोदाने आपल्याला म्हणतात की तू इकडे ये, असं यमुनेला वाटलं. पण काही टीकाकारांनी असे पण सांगितले आहे की तिने त्या आज्ञेचे, बलरामांच्या, भगवंतांच्या आज्ञेचे पालन केले नाही, त्याचे गांभीर्य ओळखले नाही. आणि ही गोष्ट, एकमात्र गोष्ट निश्चित आहे की भगवंताच्या आज्ञेकडे तिने दुर्लक्ष केले. मी कुठलाही अर्थ समजूयात आपण, टीकाकारांचा किंवा पुराणानुसार, पण तिने त्या आज्ञेकडे भगवंतांच्या दुर्लक्ष केले. तेव्हा बलरामाने आपल्या हातातला हल म्हणजे नांगर उचलला आणि ते म्हणाले, हे यमुने, तू जर स्वेच्छेने येणार नसशील तर मी तुला नांगराने ओढून पुढे आणेन. असे म्हणत त्यांनी तो नांगराचा फाळ भूमीमध्ये रोवला आणि यमुनेचा प्रवाह त्यांनी आपल्याकडे ओढायला सुरुवात केली. आधीच ते अतिबलवान होते. पुराणामध्ये असे वर्णन आहे की ज्यावेळेला हे केले, फाळ ज्यावेळेला त्यांनी जमिनीमध्ये रोवला जोरामध्ये आणि ओढायला सुरुवात केली, त्यावेळेला पूर्ण पृथ्वी हादरलेली होती आणि यमुनेचा प्रवाह बदलायला सुरुवात झालेली होती. जी यमुना सरळ वाहत होती ती बलरामांच्या दिशेने व्हायला सुरुवात झाली. त्यावेळेला यमुना भयभीत झाली.
ती त्वरित देवीच्या रूपामध्ये प्रगट झाली. तिने भगवान बलरामाच्या चरणामध्ये शरणागती पत्करली आणि त्यांची मनापासून क्षमा मागितली. बलरामाने तिचा अपराध माफ केला. पुन्हा यमुना आपल्या मार्गाने वाहायला लागली. या प्रसंगाचा एक गूढ अर्थ आपण जर समजून घेतला तर तो खूप सुंदर अर्थ आहे. नदी म्हणजे काय? नदी म्हणजे आपलं सतत वाहत जाणार, इकडं तिकडं पळणारं मन. नांगर म्हणजे काय? तर आपणच आपल्या मनाला लावलेली शिस्त, देवाची करत असलेली साधना आणि गुरुचं मिळत असलेलं मार्गदर्शन, हे म्हणजे फाळ किंवा नांगर. जेव्हा मन ईश्वराच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करून विषयाकडे वाहायला लागतं, विषयाकडे पळायला लागतं, तेव्हा गुरु तुम्हाला पुन्हा योग्य मार्गावर आणतात. म्हणूनच बलरामांना आदी गुरु म्हटलेलं आहे. ते केवळ राक्षसाचा नाश करत नाहीत, तर आपल्या भरकटलेल्या मनाला देखील योग्य दिशा दाखवतात. यामुळे त्यांच्या हातातले हल हे फक्त शेतीचं साधन नाहीये, तर ते जीवनाची मशागत करणारा धर्माचा नांगर आहे. जसे शेतकरी जमिनीत नांगरून त्यातले काटे, दगड आणि तण काढून टाकतो. आपण नांगरणी करताना शेतकरी जे लोक आहेत, ज्यांच्याकडे शेत आहे, त्यांना सगळ्यांना माहिती, त्यावेळेला ही नांगरणी सुरू होते त्यावेळेला तण, काटे, दगड काढून जमीन सुपीक बनवली जाते पुढे आपल्यासाठी शेती करण्यासाठी. तसेच गुरुचं काम असतं आपल्या अंतःकरणातला अहंकार, मत्सर, लोभ आणि अज्ञान दूर करण्याचा. म्हणूनच बलरामांच्या दुसऱ्या हातामध्ये मुसळ दिसते. मुसळाचा अर्थ काय? एका हातामध्ये हल असतं आणि दुसऱ्या हातामध्ये मुसळ असतं. धान्यावरचं कठीण टरफल काढण्यासाठी मुसळ वापरले जाते. कांडणं, सडणं कांडणं हे फार पूर्वी चालायचं, त्यामुळे आधीच्या पिढीला, आपल्या लहानपणी आपण बघितलेलं आहे. मी पण माझ्या माहेरी हे बघितलेलं आहे, सासरी पण बघितलेलं आहे. त्यामुळे हे सडणं, कांडणं, मुसळ आणि कुटणं वगैरे हे सगळं बघितलेलं आहे, म्हणून माहिती. पण आता तरुण पिढीला हे माहित नाही. ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना फक्त माहिती आहे, बाकीच्यांना यातलं काहीही माहित नाहीये. त्याचप्रमाणे अध्यात्मामध्ये मुसळ म्हणजे आपल्या अहंकाराचे कठीण कवच फोडणारे गुरुने दिलेले ज्ञान. एकीकडे नांगर मनाची मशागत करतो, दुसरीकडे मुसळ अहंकाराचे कवच फोडतो. किती अद्भुत संदेश आहे भगवान बलरामांच्या दोन्हीही अस्त्रांचा. म्हणून बलरामांची पूजा करणारा शेतकरी असो की आपल्यासारखा साधक असो, दोघांनाही त्यांच्याकडून सारखाच संदेश मिळतो. आधी अंतःकरण तयार करा, मग ज्ञानाचे बीज रुजेल. आता आपण महाभारतातल्या एका महत्वाच्या भूमिकेकडे त्यांच्या भूमिकेकडे वळूयात. महाभारतात बलरामांचे स्थान अत्यंत वेगळे आहे. भीम आणि दुर्योधन दोघंही बलरामांचे शिष्य होते. दोघंही गदायुद्ध शिकण्यासाठी बलरामांच्याकडे आलेले होते. बलरामाने दोघांनाही समान प्रेमाने विद्या दिली. गुरु म्हणून त्यांनी दोघांमध्ये कधीही पक्षपात केला नाही. यामुळे जेव्हा कुरुक्षेत्राचे युद्ध सुरू झाले तेव्हा अनेकांना वाटले की बलराम पांडवांच्या बाजूने उभे राहतील, कारण आत्ते भावंड होती, त्यामुळे त्यांच्या बाजूने उभे राहतील असे सगळ्यांना वाटले. कारण श्रीकृष्ण पण पांडवांच्या बाजूने होते, म्हणून बलराम पण उभे राहतील असे सगळ्यांना वाटले. पण तसे झाले नाही. भगवान बलराम म्हणाले, दोन्हीही बाजूला माझे प्रियजन आहेत, दोघांनाही मी समान विद्या दिली आहे. अशा वेळी मी कुणाच्या बाजूने उभा राहू? एकाच्या बाजूने उभ्या राहिलो तर दुसऱ्यावर अन्याय होईल, दुसऱ्याच्या बाजूने उभा राहिलो तर पहिल्यावर अन्याय होईल. त्यामुळे त्यांनी युद्धामध्ये सहभागी न होता तीर्थक्षेत्राला जाण्याचा निर्णय घेतलेला होता. हा निर्णय आजच्या काळामध्ये खूप मोठा संदेश देतो आपल्याला. प्रत्येक वादामध्ये कधीही उडी घ्यायची नाही. हे शौर्य नसतं. एखाद्या ठिकाणी जर खूप भांडणं चाललेली आहेत तर तुमचा त्याच्यामध्ये काही संबंध नाहीये, तर त्याच्यामध्ये उडी घेणं हे प्रत्येक वेळेला शौर्य नाही. काही वेळेला तुम्ही तटस्थ राहणं, न्यायाची वाट बघणं आणि स्वतःला द्वेषापासून दूर ठेवणं हा देखील एक धर्म म्हणून ओळखला जातो. मात्र युद्धाच्या शेवटी ज्या वेळेला भीम आणि दुर्योधन यांच्यामध्ये गदायुद्ध झालं,
शेवटचा दिवस, महाभारताचा शेवटचा दिवस. त्यावेळेला दुर्योधनाच्या मांडीवर भीमानी गदेने प्रहार केला हे आपल्याला माहित आहे. त्यावेळेला मात्र बलराम संतापलेले होते, कारण गदा युद्धामध्ये नियम असा आहे की कमरेच्या खाली प्रहार हा निषिद्ध मानला गेलेला आहे. ते भीमाला शिक्षा करणार होते, कारण त्यांचा तो शिष्य होता. त्यांनी चुकीच्या पद्धतीने गदायुद्ध खेळलेलं होतं, म्हणून ते त्याला शिक्षा करणार होते. पण श्रीकृष्णाने त्यांना शांत केले आणि त्यांना समजावून सांगितले, कारण त्यांना कुठलीही गोष्ट माहीत नव्हती. त्यांना समजावून सांगितले की दुर्योधनाने अधर्म केलेला आहे. सगळ्या पांडव पुत्रांचा त्यांनी अश्वत्थामाकडून वध करवलेला आहे. तो अधर्माने सगळे झोपलेले असताना अश्वत्थामाकडून त्यांनी ब्रह्मास्त्र सोडायला सांगून वध केलेला आहे. हा अधर्म आहे आणि या अधर्मामुळेच त्याच्यावर ही वेळ आलेली आहे. येथे दोन तत्वे समोर उभी राहतात. बलराम म्हणजे नियम आणि मर्यादा आणि श्रीकृष्ण म्हणजे परिस्थितीनुसार धर्माचा अंतिम निर्णय. दोघेही योग्य आहेत, पण दोघे दोन वेगळ्या भूमिकामध्ये आहेत. म्हणूनच श्रीकृष्णाशिवाय बलराम अपूर्ण नाहीत आणि बलरामांशिवाय श्रीकृष्णाचं कुठलंही कार्य पूर्ण होत नाही. प्रत्येक अवताराची सुरुवात जितकी दिव्य असते, तितकीच त्यांची समाप्ती देखील आपल्याला काहीतरी महान संदेश देऊन जाते. भगवान बलरामांच्या बाबतीतही जीवनातही तसेच घडले. श्रीकृष्णांनी कंस, जरासंध, शिशुपाल, नरकासूर अशा असंख्य अधर्मी राजांचा नाश केला. पृथ्वीवरचा भार हलका केला. अधर्मी राजे मारून भार हलका केला. द्वारका वैभवाने नटली. यादव वंश इतका सामर्थ्यवान झाला की त्या काळात त्यांचा पराभव करणे कोणालाही शक्य नव्हते. पण जेव्हा वैभवाबरोबर नम्रता हरवते, सामर्थ्याबरोबर संयम नष्ट होतो आणि सत्ता मिळाल्यानंतर धर्म मागे पडतो, तेव्हा विनाश बाहेरून येत नाही, तर तो घरातूनच सुरुवात होतो. भगवानांनी अनेक वेळेला यादवांना सावध केलेले होते, पण ऐश्वर्य आणि शक्तीच्या मदाने त्यांचे विवेक झाकले गेले होते. हीच प्रत्येक युगातली शोकांतिका आहे. आपल्याला ते पूर्ण कथा माहिती आहे की ऋषींची चेष्टा केली. सांबाला स्त्रीवेश परिधान करून तिच्या गर्भामध्ये काय आहे विचारले. त्या गर्भातून मुसळ जन्माला आले. नंतर त्या मुसळाची पूड करून समुद्रामध्ये सोडली गेली, पण नंतर ते सगळी पूड एरक गवताच्या रूपाने समुद्राच्या काठाला उगवली आणि त्याच्यातूनच सगळ्या यदुवंशांच्या सगळ्यांनी एकमेकाला मद्यप्राशन करून त्या मद्यप्राशनानंतर अविवेकाने एकमेकामध्ये त्यांची भांडणे सुरू झाली आणि एकमेकांचा सगळ्यांनी वध केला. आणि त्यातला एक छोटासा तुकडा राहिलेला होता, तो माशाने गिळला आणि तो शिकाऱ्याला सापडला मासा. त्याच्या पोटातल्या त्या मुसळातल्या लोखंडाच्या तुकड्यांनी शिकाऱ्याने त्याला बाणाचे टोक बनवले आणि त्या बाणाच्या टोकानी त्यांनी तो बाणाचा टोक किंवा तो बाण श्रीकृष्णाच्या पायाला लागला. जे नियतीने लिहिलेले होते ते टाळण्याचा प्रयत्न केला, उग्रसेनानी प्रयत्न केला, पण तरीही ते टाळू शकले नाहीत आणि पूर्ण यदुवंश नाहीसा झाला. काळ पुढे सरकत गेला. हळूहळू ज्या वेळेला हे सगळं यदुवंश पूर्ण नाहीसा झालेला आहे हे बघितले, सगळ्या यदुवंशातल्या मुलांनी एकमेकाचा वध केला आहे. भगवान बलरामाने शांतपणे बघितले. त्यांना माहित झाले की आता यदुवंश पूर्णपणे संपला आहे, म्हणजे आपले आणि श्रीकृष्णाचे पृथ्वीवरचे कार्य समाप्त होण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा ते समुद्र किनाऱ्यावर एका विशाल वृक्षाखाली शांतपणे योगासनामध्ये जाऊन बसले. पुराणामध्ये असे वर्णन आहे की त्यांनी आपले मन पूर्णपणे परमात्म्यामध्ये लीन केलेले होते आणि ज्या वेळेला त्यांचे मन परमात्म्यामध्ये लीन झाले, तेव्हा त्यांच्या मुखातून एक दिव्य, शुभ्र आणि 1000 फण्यांचा अनंत शेषनाग प्रगट झाला.
समुद्रदेव, नागराज, वासुकी आणि इतर दिव्य नागांनी त्या अनंत शेषाचे स्वागत केले होते. समुद्रातून बाहेर येऊन बलरामाने आपले मानवी रूप सोडले आणि पुन्हा आपल्या मूळ स्वरूपामध्ये भगवान बलराम गेले. याचा अर्थ असा नाही की त्यांचा मृत्यू झाला, याचा अर्थ असा आहे की त्यांचा अवतार संपला आणि ते आपल्या दिव्य धामामध्ये परत गेले. बलरामांच्या प्रस्थानानंतर श्रीकृष्णांना समजले की आता त्यांच्या पण अवतार समाप्तीची वेळ आलेली आहे. राम अवतारामध्ये लक्ष्मण आधी गेले. आपण बघू शकतो की भगवंतांचा अवतार संपण्याच्या आधी शेष अवतार समाप्त होतो. राम अवतारामध्ये लक्ष्मणाने आधी अवतार संपवला, शरयू मध्ये आधी अवतार संपवला, नंतर श्रीराम गेले आणि द्वापार युगामध्ये आधी भगवान बलरामाने अवतार संपवला आणि त्यानंतर श्रीकृष्णाने आपली अवतार समाप्ती केली. ही योगायोगाची घटना नाही, तर प्रत्येक अवतारामध्ये शेष आणि श्री विष्णू यांचे सनातन नाते आपल्याला दिसून येते. बलरामांच्या संपूर्ण जीवनाकडे पाहिले तर एक अद्भुत गोष्ट आपल्याला लक्षात येते. त्यांनी कधीही स्वतःसाठी राज्य मागितले नाही, कीर्ती मागितली नाही, सिंहासन मागितले नाही. ते सदैव श्रीकृष्णाला त्यांच्या कार्याला आधार देत राहिले. म्हणूनच त्यांना आदी गुरु म्हणतात. गुरु स्वतः कधीही प्रकाश झोतामध्ये उभा राहत नाही, तो दुसऱ्याला, शिष्याना प्रकाश झोताकडे घेऊन जातो. बलरामांचे जीवन आपल्याला हेच सांगते की सेवा ही सगळ्यात मोठी साधना आहे. आजच्या कलियुगामध्ये आपण बलरामांच्याकडून काय शिकणार आहोत? शरीर मजबूत असणं खूप चांगलं आहे, पण त्यापेक्षा मन मजबूत असणं अत्यंत आवश्यक आहे. पैसा असणं खूप चांगलंय, पण त्यापेक्षा तुमचं चारित्र्य चांगलं असणं अत्यंत आवश्यक आहे. सत्ता असणं चांगलं, पण नम्रता पण पाहिजे. कुटुंबात, समाजात आणि राष्ट्रामध्ये अहंकार शिरला की यादव कुळासारखा विनाश होयला वेळ लागत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या अंतःकरणातील धेनकासूर, प्रलंबासूर आणि अहंकार रूपी मुसळ आधी नष्ट केले पाहिजे. तेव्हाच त्यांच्या जीवनामध्ये भगवान बलराम प्रगट होतील. याच विचाराने आपण भगवान बलरामांच्या अवताराचा समारोप करणार आहोत. बलराम हे केवळ श्रीकृष्णाचे ज्येष्ठ बंधू नाहीत, तर धर्माचा पाया, सेवाभावाचे सर्वोच्च उदाहरण, गुरुतत्वाचे मूर्तिमंत स्वरूप आणि अनंत शेषाचे दिव्य अवतार आहेत. त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करूयात. हे बलराम प्रभो, आम्हाला बाहूचे नको, मनाचे बल द्या. अहंकार नव्हे, सेवा द्या. क्रोध नव्हे, संयम द्या. आणि धर्माच्या मार्गावर अखेरपणे आपल्यासारखे चालण्याचे सामर्थ्य द्या. भगवान बलरामांचा संपूर्ण अवतार पाहिल्यावर पण काही प्रश्न आपल्याला थोडेसे अनुत्तरित राहतात. खर तर जेवढा भगवान श्रीकृष्णावर कथन झाले तेवढे बलरामांवर झालेले नाहीये. आपण कधीच खूप सविस्तरपणे बलराम अवतार किंवा बलरामांच्या बद्दल ऐकलेलं नाहीये. त्यामुळे त्यांच्या जीवनातले अनेक प्रसंग बऱ्याच लोकांना माहित नाहीयेत. अशाच काही, मला असं वाटलं की बऱ्याच लोकांना माहिती नसतील, म्हणून काही त्यांच्या असे काही प्रसंग जे दुर्लक्षित वाटले मला, ते प्रसंग मी आपल्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करते. सगळ्यांना पहिल्यांदा आपण सगळ्यात मोठा गैरसमज दूर करूयात की बलराम म्हणजे फक्त श्रीकृष्णाचे मोठे बंधू होते का? पण श्रीमद भागवत, विष्णू पुराण आणि हरिवंश या ग्रंथामध्ये त्यांचे वर्णन अनंत शेषाचा अवतार म्हणून केले गेले आहे. क्षीरसागरात ज्यांच्या सहस्रफण्यावर भगवान श्री विष्णू योग निद्रा घेतात, तेच अनंत शेष द्वापार युगात बलराम म्हणून अवतारले. त्यांच्या जन्मामध्ये आपल्याला हे कळलेलं आहे की देवकीच्या उदरातला 7वा गर्भ भीतीमुळे नष्ट झाला असे कंसाला वाटलेले होते. अशी अफवा पण पसरवली गेलेली होती. पण प्रत्यक्षामध्ये योगमायेने तो गर्भ रोहिणीच्या गर्भामध्ये स्थापित करण्यात आलेला होता आणि म्हणून त्यांना संकर्षण हे नाव दिलेले होते.
त्यांच्या विवाहाबद्दल एक गोष्ट बहुतेक सगळ्यांना माहित नसेल. भगवान बलरामांचा विवाह रेवती यांच्याशी झाला, पण रेवती या द्वापार युगातल्या राजकन्या नाहीत. त्या सत्ययुगाच्या अखेरीस आणि त्रेतायुगाच्या प्रारंभीच्या काळातल्या राजा रैवत यांची कन्या होत्या. योग्य वर शोधण्यासाठी राजा रैवत कन्या रेवतीला घेऊन ब्रह्मलोकात गेले. तेथे ब्रह्मदेवांचे गान संपेपर्यंत त्यांना थोडीशी वाट बघावी लागली. पण ब्रह्मलोकातला तो थोडा काळ पृथ्वीवरची अनेक युगे निघून जाण्यास पुरेसा होता. जेव्हा ते पृथ्वीवर आले तेव्हा सत्ययुग त्रेतायुग संपून द्वापार युग सुरू झाले होते. त्यांचे राज्य, त्यांचे नातेवाईक, त्यांची संपूर्ण पिढी इतिहास जमा झाली होती. त्या काळातली त्रेतायुगामधली मानवाची उंची शरीरयष्टी द्वापार युगामध्ये बदललेली होती. रेवती जुन्या युगातल्या असल्यामुळे, त्रेतायुगातल्या असल्यामुळे त्या अत्यंत उंच आणि बलवान होत्या. तेव्हा भगवान बलरामाने आपल्या नांगराच्या दिव्य स्पर्शाने त्यांची उंची द्वापार युगातल्या काळातील मानवाप्रमाणे केली आणि नंतर त्यांच्याशी विवाह केला. बहुतेक सगळ्यांना ही कथा माहित नसेल. या कथेतून आपल्या पुराणामध्ये काळाच्या सापेक्षतेचा किती सूक्ष्म विचार आहे हे दिसून येते. आता अजून एक महत्वाचा एक प्रसंग आहे. नैमिषारण्यामध्ये अनेक ऋषी मुनी पुराण कथा ऐकत बसले होते. त्यावेळी भगवान बलराम तेथे आले. सर्व ऋषी आदराने उभे राहिले, पण व्यासांचे शिष्य आणि पुराण कथाकार रोमहर्षण सूत आपल्या जागेवरून उठले नाहीत. काही पुराणानुसार त्यांना आपल्या ज्ञानाचा अहंकार झालेला होता, तर काही ठिकाणी असे वर्णन आहे की त्यांनी भगवान बलरामांचे दिव्य स्वरूप ओळखले नाही. तेव्हा बलरामानी एक साधी दर्भाची काडी उचलली आणि आपल्या योग शक्तीने तिला वज्रासारखे सामर्थ्य दिले आणि त्या एका दर्भाच्या स्पर्शाने रोमहर्षणाचा देह खाली पडला. ऋषीने विचारले, प्रभो हे काय झाले? त्यावेळेला बलरामाने सांगितले, ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान आहे पण विनय नाही, त्याचे ज्ञान समाजासाठी उपयोगी नाही. नंतर ऋषींच्या विनंतीवरून त्यांनी रोमहर्षणाचा पुत्र उग्रश्रवासूत याला पुराण कथा करण्याचा अधिकार दिला आणि आशीर्वाद दिला. म्हणून आज आपण अनेक पुराणांचे कथन सुतजी म्हणाले या स्वरूपात ऐकतो. ते म्हणजे उग्रश्रवासूत आहे. बलरामांचे संपूर्ण जीवन एका वाक्यात सांगायचे म्हटलं तर श्रीकृष्ण आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतात, पण त्या मार्गावर चालण्याचे सामर्थ्य भगवान बलराम आपल्याला देतात. म्हणून वैष्णव परंपरेमध्ये त्यांना आदि गुरु म्हटलेले आहे. ज्यांच्या जीवनात सेवा, नम्रता, संयम, शिस्त आणि धर्म आहे, त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने बलराम तत्व जागृत होते. अशा प्रकारे आपण भगवान विष्णूंचा 9वा अवतारामधला 2 अवतार मी सांगणार आहेत. 9वे अवतार भगवान बलराम हा अवतार आज आपण इथेच समाप्त करत आहोत. पुढच्या भागामध्ये मी भगवान विष्णूंचा 9वा अवतार भगवान बुद्ध अवताराबद्दल माहिती देणार आहे. तोपर्यंत आपण भगवान बलरामांचे आणि भगवान श्रीकृष्णांचे अखंड स्मरण करत राहूयात. बाकी सगळे श्रीकृष्णार्पणमस्तु. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः.